झी 24 तास एक पाऊल पुढे। अटक टाळण्यासाठीची धावाधाव नवलेंना आता थांबवावी लागणार आहे। पोलिसांनी नवलेंना शोधून काढणं किंवा नवले पोलिसांना शरण जाणं हे दोनच पर्याय आता उरले आहेत। पवन गांधी ट्रस्टची पौड रोडवरची शाळा आणि 11.5 एकर जमीन नवलेंनी हडप केली आहे। या प्रकरणी पुण्याच्या डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये नवलेंच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। पोलीस नवलेंना अटक करण्याच्या तयारीत असतानाच नवलेंनी अटकपूर्व जामीन मिळवला। नंतर पुणे जिल्हा न्यायालय आणि मुंबई हायकोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला। हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं। सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी गांधी ट्रस्टची बाजू मांडली आणि अखेर नवलेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। सुप्रीम कोर्ट ने उसकी एंटिसिपेटरी बेल की एप्लीकेशन रिजेक्ट कर दी है और ये बोला है कि वो रेगुलर बेल के लिए अगर चाहे तो अप्लाई कर सकता है और उसको कोर्ट कंसिडर करेगा। 2 हफ्ते में वो अपनी एप्लीकेशन फाइल कर सकता है रेगुलर बेल के लिए उसके बाद, लेकिन अभी उसको कोई प्रोटेक्शन नहीं दिया। अखेर नवलेंना अटक होणं अटळ झालंय। गांधी दाम्पत्यानं अखेर ही लढाई जिंकली आहे। खरी सर्कस पोलीस खात्याची इथून पुढे सुरू होणार आहे। कारण का नवलेंना अटक केल्यानंतर बनावटसही शिक्के कुठे तयार केले, कुठं कोण कोण त्यांच्यावर नोटरी इन्व्हॉल्व होते, ह्या सगळ्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल करून कोर्टात दाखल करेपर्यंत खरी सर्कस पोलीस खात्याची आता इथून पुढे सुरुवात झाली आहे। सुप्रीम कोर्टाचा जो आज फैसला आला की त्यांची बेल रिजेक्ट झाली, या निकालामुळे आम्हाला नक्कीच दिलासा मिळालेला आहे आणि ह्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो याचं बरंच क्रेडिट पोलीस आणि चॅनेल्सला खरंच द्यायला पाहिजे। मारुती नवले बलाढ्य शिक्षण सम्राट आहेत। पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात त्यांचं साम्राज्य पसरलंय। मात्र केवळ मालमत्तेच्या हव्यासापायी नवले चांगलेच अडचणीत सापडले। बळकावलेली जागा त्यांना परत करावी लागणार आहे। त्याचबरोबरीनं गुन्हा केल्याप्रकरणी शिक्षेलाही सामोरं जावं लागणार आहे। गांधी दाम्पत्य आणि त्यांचा दिवंगत मुलगा पवन गांधी यांना आता न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अर्थात केवळ नवलेंच्या अटकेनं हे प्रकरण संपणार नाहीये। न्यायालयात भक्कम पुराव्यांच्या आधारावर ही लढाई आणखी बराच काळ लढावी लागणार आहे। सध्या तरी नवलेंच्या अटकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खानबोरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।